राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खजिना आहे, खजिना. हे बघू शकता, ही भाजी सर्व दूर पसरलेली आहे. भाजीसाठी आपल्याला फक्त असे कवळे कवळे शेंडे घ्यायचे आहेत. बघू शकता, या असे कवळे कवळे शेंडे. तुम्ही याचे पानं घेऊ शकता. हे जे पानं दिसत आहे ना, हरभऱ्याच्या भाजीला काय करता, मटन चिकनला काय करता, ही अशी भाजी लागते खाण्यासाठी. आयुर्वेदामधील ही सर्वात सर्वश्रेष्ठ भाजी मानली जाते आपल्या आरोग्यासाठी. महिलांसाठी ही भाजी ना रामबाण मानली जाते. ह्या भाजीला असे पिवळे पिवळे फुलं येतात आणि असे काटे असतात. ह्या भाजीची ओळख भरपूर नावाने केली जाते, पण तुम्हाला ह्या भाजीचे महत्त्व आणि फायदे माझी आई तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या भाजीला अजिबात मरण नाही. सराट्याला मरण नाही राहत. बरं आलं ना, सगळी एकटीच भाजी आणली. एकटीच आणलंय किती मोठं. म्हणजे आपल्याला इथं बसून मस्त याचे सराटे खुडता येतील हा, आणि भाजी सुद्धा खुडून घेता येईल. खुडून घेता येईल. बरं आई, मला आता एक सांग, हा. तुला 4 मुलं आहेत ना आम्ही, हा, तू काही दवाखान्यात गेली का? नाही नाही, आणि- त्याची कुठून पावडर खात होते. कुठून पावडर करायची, लाडू बनायचे हा आणि मस्त सुकड्या डुकड्या लाडू खायचे त्याचे. हा हा पूर्वी बाळातपणा तुम्ही हेच खायचे ना? हेच खायचो. मग आमचे कमर गुडघे हातपाय अजून दुखत नाही ना. हा, म्हणजे खारी खोबरं नव्हतं बाजी. खारी खोबरं कोणाला भेटत होतं एवढं. आणि बाळातपणामध्ये हे खावंच लागायचं आणि ना. खातोच होतो आम्ही. याने काय व्हायचं नेमकं? म्हणजे कमराला बळकट राहतं ना, हे गुडघे कंबर दुखत नाही. यांनी डिलेवऱ्या नॉर्मल होत्या. आता आमचे आई वडील असतील, आपले आजी आजोबा पंजोबा असतील, पूर्वी शेतात जरी गेले ना, ही भाजी तोंडी लावायचे ना. खुडून खायचो आम्ही ह्याची भाजी, कवळी कवळी शेंडे 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 शेंडे. आणि कच्ची तोंडी लावायची. हा, भाकरी संग. आणि तुम्हाला ह्या भाजीची ओळख कायमस्वरूपी राहिली पाहिजे, अशा या निसर्गामधल्या भाज्या भविष्यात आपल्या पुढे चालत राहिल्या पाहिजे, नाही का? हेच आम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे ह्या भाज्याचा प्रसार करत असतो. ताई, आपल्या प्रेक्षकांना सांग बरं, ही कुठली भाजी? ही सराट्याची भाजी, सराट्याची. ही आहे सराट्याची भाजी. आणि ह्या भाजीला महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी गोखरू या नावाने ओळखलं जातं, बरोबर ना? हा, काय काय म्हणते आपण, हे सराट्याचे. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ना, ते अवश्य आम्हाला कमेंटद्वारे कळवा. हे असं झटकवलंय ना मी, त्या पडत आहेत ना. याचे वाळेल सराटे भरपूर पडले बरं का. हा हा, आई, आता याचे भरपूर फायदे सांगणार होती, तू सांग बरं काय काय? भरपूर फायदे आहे. कोणाला दम लागत असला याची पावडर प्यायची, अच्छा. लाडू बनवून खायचा. हा हा. मूत्रपिंडाचा कोणाला आजार असला त्यांनी खायचं हे. आणि गुडघे दुखीन, कंबर गुडघे दुखीसाठी दुखीन, कंबर दुखीसाठी तर रामबाण उपाय आहे ह्याचा. आपला आरोग्याचा खजिनाचे नाही का? खजिनाचा. हा, महिलांसाठी असू द्या, पुरुषांसाठी असू द्या, कोणासाठी असू द्या, लहान बाळ, मोठे माणसं, म्हातारे माणसं, सगळे. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या शरीरातील जर हाडे बळकट करणारी जर कुठली भाजी असेल सराटा. तर ही सराटीची भाजी. हा, आई, एकदम सावकाश काम करायचंय बरं का. हा, हा, सराटी लय हातापायात काटे. नको घुसायला. काटे आहे त्याला. आता मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही शहरामधून व्हिडिओ बघता. आई, शहराची दुकानं असतात, आयुर्वेदाचे पावडर वगैरे भेटते, तिथे सराटे भेटतात सराटे नाही का? भेटतात ना. सराटे भेटतात, त्याची पावडर भेटते. हा, आणि काय होतं बरं का आई, जेव्हा आपल्याला त्रास होतो, आपलं जेव्हा दुखायला लागतं, तेव्हा आपल्याला दवाखाना आठवतो, नाही का? मग आता आजकाल दवाखाना खूप गरजेचं झालेलं आहे. हा. पण जर तुम्ही आजारी नसाल ना, तर अशा दुकानामध्ये जात जा, जिथं आयुर्वेदिक पावडर वगैरे सर्व भेटतं, आणि तिथून अशी सराट्याची पावडर आणत जा. आणि ही नित्य नियमाने या सराट्याच्या पावडरचं सेवन करत जा. ह्याच्यासारखा रामबाण उपाय नाही. सर्दी जर झाली ना, सर्दी, हा हा हा. ज्याला सर्दीचा लयच अलर्जीचा आसन ना, त्यांनी जर हे पावडरीचं रोज सेवन केलं ना, त्याची अलर्जीच गायब होऊन जाते. आणि आपल्याला आयुष्यभर पावडर खायची आहे, जसं टाइम भेटन तसा. हा, त्याला काय, कोणाला सर्दी असेल, छातीत कप असेल, तर 15 दिवस जर एक चमचा पावडर खाल्ली त्याचा तर खोकला छातीचे विकार, खोकला, सर्दी सगळं बरं होतं. सगळं बरं होतं. आपल्या घरात आपण हे सराटे कायम वाळून ठेवतो. हा. वळून काही मग आपल्या घरात लाडू यायचे. बाळातपणात आपली माझी आजी तुला याचे लाडू बनवून लाडू आणायची. बनवून आणायची. डोंगरावर जायची, सराटे गोळा करायची. हा. हा, आणि सुकड्या डुकड्यात कुठायची, कुठून आणायची ना? माहिती सुद्धा होऊन देत नसं. पहिलं कायचं काजून बदाम, सराटे, मेथी, हे असले वस्तू कुटायची. आपला छान छान लाडू खायचा, म्हणजे आपल्याला चांगलं बोलता येतं. हा सिद्धी बाळाला द्यायचे ना आज लाडू. हा हा, ही सराट्याची भाजी, मेथीची भाजी हा आणि हरभऱ्याची भाजी, हा हा हा. ही कुटू या बारीक चुरगुळून चारगुळून एका बरणीत भरून ठेवायचो. बाबा बाबा. आणि डिलिव्हरीमध्ये एक मिरची टाकायची आणि तेच वैरायची आणि खायची. अच्छा अच्छा. आम्हाला पहिलं कशाचं काय होतं भाऊ, 4 डिलिव्हऱ्या झाल्या,
कधी दवाखाना नाही केला, कधी गोळी नाही खाल्ली. बापरे. हा, घरीच बाळात पण झालं सगळं? घरी डिलेवऱ्या झाल्या माझ्या 4. आणि बाळात पण झाले हो, स्वतःच्या हातानेच बनवून आणि खायचं? सगळं स्वतःच्या हाताने. आमच्या आईनं जवळ आमच्या हम्म. गरिबी होती. हा हा मग आमच्या इकडं पार सोनगावला राहायची. हा मग यायला तिला टाईम लागायचा, पार 10-12 दिवसांनी यायची. हा. आणि पूर्वी कळत नव्हतं ना? पूर्वी कशाचं काय आहे, आई माझा जन्म कधी रात्रीचा आहे? रात्रीचा नाही, सकाळी 5चा आहे, 4-5च्या दरम्यानचा. घड्याळ कशाचे होते? अच्छा अच्छा. घड्याळ हो, कोंबड्याने बाग दिला का, कोंबड्याने बाग दिला का मग म्हणायचं 5 वाजल्या, हा हा हा. 4 वाजल्या. हा, तुमच्याकडे गावरान गाय होत्या नाही? गावरान गाया, गावरान गायाचं तूप, दूध, दही, तेव्हा डेअऱ्या नव्हत्या, दूध ताक विकत नव्हतं आणि ना? दूध विकत नव्हतं, डेऱ्याच नव्हत्या. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या दारात गाय असायची. गाया राहायच्या. मग आम्ही भाज्या, ह्या आयुर्वेदिक भाज्या आणि दही दुभतं खायचो. हम्म. आमच्या राज्यात असे कुबू फुलावर हे अजिबात नव्हतं. दिवसभर दही दूध. दही दूध. हा, सिद्धूबाईच नाही का जागेवर? दह्याने पोटात गार पडत, छान लागत. सिद्धी. हा हे जे फळ आहे या फळाचं नाव सराटे हा आणि ही सराटीची भाजी आहे. हा, ही सराट्याची भाजी त्याची. हे सराटे कुठल्याच्या नंतर ही पावडर आहे का, आपले गुडघे दुखी, कंबर दुखी, आपला ॲक्सिडेंट झाला, गाडीहून पडलो, आपले हाडे टिचले, तर हे नक्की तुम्ही कुटून ह्याची पावडर बनवून लाडू करून खाऊ शकता तुम्ही. किंवा पाण्यात प्यायची. पाण्यात प्या, लाडू करून खा. पाण्यात पिण्यापेक्षा रोज एक लाडू खा ना. हा हा. गुळ घालायचा, मस्त लाडू बनवायचे आणि खायचे. तुमचं ते हाडं टिचलेलं आहे ना, 1 महिन्या 15 दिवसात तर लगेच नीट होऊन जाईल. लय मणक्याचा त्रास आहे, हा हा. ते दवाखाने करून आणि गोळ्या खाऊन पण काही व्हायना ना. हा, हाडातील कॅल्शियम कमी पडलेलं असतं. हाडातील कॅल्शियम कमी पडत ना. हा हा. तर ह्याचे लाडू बनवून खा तुम्ही सराट्याचे, तुमच्या मणक्याला सुद्धा फरक पडन. आपल्या हाडे डिसूर झाले, हम्म. कुठं मोडले, टिचले, मणक्यात गॅप पडला, तरी हे भरून काढीत आहेत सराटे. हा. आणि याची भाजी पण ना? भाजी करा आणि सराटीचा कुटावर कुटा. हा हा. आज बरं, ठीक. आपल्या दोन्ही आणलंय ना, आपल्याला आज दोन्ही पण करायचंय. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तरी त्याच्यावर धूळ नाही आहे. आई आता उन्हाळ्याचे दिवस आहे तरी ही भाजी सुकत नाही हा. नाही नाही. इतकी निब्बर भाजी असती. हा, आणि शहरातल्या महिलांनी ही भाजी आणि याची सराटीची पावडर नक्कीच खाल्ली पाहिजे ना. पाहिजे ना. तेल टाकून घेते आता, म्हणजे आपल्याला भाजी लगेच टाकायची, तेल गरम झालं की. तर काय करत जा, आता शहरामध्ये भरपूर महिला आहेत, भरपूर पुरुष आहेत, त्यांचे गुडघे दुखत असतात, कंबर दुखत असतं, त्यांना सांधिवात असतो. तर ही भाजी तुम्हाला पावसाळ्यामध्ये भेटन, हिवाळ्यामध्ये भेटल, पण हे जे सराटे आहे ना दुकानामध्ये भेटतातच. भेटतेच दुकानात. जिल्ह्यात तालुक्यामध्ये दुकान असतं आयुर्वेदाचं. आयुर्वेदिक दुकान राहतं का? हो, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी ना हा असे सराटे घेऊन जायचे वाळलेले, किंवा आयती पावडर भेटते बरं काही शहरामध्ये. हा, भेटते ना. तर ही पावडर तुम्ही नक्की खात जा. 1 चमचा दररोज सकाळी खायची आहे आपल्याला कोरडी गुळामध्ये. आई तुम्हाला आता ही पावडर बनवून दाखवणार आहे, त्यापूर्वी आपण भाजी बनवून घेऊ. तुम्हाला शेतामधला निसर्ग खूपच आवडत असेल. बघू शकता किती झाडं आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण अशा झाडाच्या सावलीखाली अशा भाज्या बनवत असतो. रानातूनच आणायच्या, रानातच बनवायच्या आणि रानातच खायच्या. हो, त्याच्यासारखी मजा नाही. सगळं जुन्या दिवसातला. सगळं जुन्या दिवसातलं आहे आपलं. आपल्याला ते टिकवायचं आहे, नाही आपल्याला का? टिकवायचं आहे ते. त्याच्यामुळेच आहे आपण कष्ट करतो बरं काही. मग? आपल्या प्रेक्षकांना अशा आयुर्वेदिक रानभाज्या माहीत झाल्या माहिती पाहिजे, झाल्या पाहिजे, खाल्ल्या पाहिजे त्यांनी, त्याचे फायदे माहीत झाले फायदे पाहिजे. माहीत झाले पाहिजे. कारण की आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतील. मग किती ग भाज्या उगती ना आता. किती कर रानभाज्या उगतील नाही का? हा, आता त्याला मीठ टाकीते मी, म्हणजे पाणी सुटत शिजायला. आणि भाज्याला नेहमी सेंदा नमक वापरायचं साधा नाही का? नमक वापरायचा आणि लगेच शिजाय टाकली का लगेच मीठ टाकायचं, म्हणजे मग तिचं पाणी सुटत, मिठाचं पाणी सुटतं लगेच भाजी शिजते ना शिजती. आपली. हा, तर आपली भाजी शिजाय टाकली तोपर्यंत शिजल, तोपर्यंत मी तुम्हाला सराटे कुटून दाखवत्या.
ह्या असे सराटे घ्यायचे आता उखळामध्ये आपलं दगडी उखळ आहे. तुम्हाला असे वल्ले भेटले सराटे तर वल्ले घ्या, वाळेल भेटले वाळेल घ्या. आणि वल्ले सराटे लवकर कुटात्यात, कुटायचे आणि वाळत घालायचे. आपण आई नेहमी वल्ले सारे कुटून घेतो हा. हा त्याचं कारण असं त्याला भरपूर काटे असतात, काटे काट्याची राहत्या ना. डायरेक्ट पावडर होऊन जाती असं आहे. आणि ती पावडर आपल्याला वाळू घालायची वाळू नाही का? घालायची. म्हणजे व्यवस्थित खडंग अशी वाळती. हा आणि पावडर वाळली म्हणजे त्याच्या काट्याचं आपल्याला काळजी राहत नाही. काळजी राहत नाही. तसं वाळेल सराटे जर असले तर भरपूर वेळ कुटावं लागतं तेव्हा ते काटे बारीक बारीक होतात. होते ते. दुकानामध्ये आई जी पावडर भेटते ना ती मशीनवर कुटलेली असते. मशीनवर कुठेल राहते ती. त्याच्यात काटे वगैरे काहीच राहत नाही. ते मशीनमध्ये कुटून घेत्या, चाळून घेत्या आणि मग विकायली ती आणि दुकानात. मग विकत्या ते. आता आई आपले भरपूर प्रेक्षक म्हणतात बरं का, दादा तुमच्याकडून ही पावडर द्या आम्हाला, सराट्याची भाजी द्या. आपल्या रानातला आता सूर्यफूल जेव्हा येईल ना महिन्याभराने अजून, हा तेव्हा आपण सर्वांना नंबर देऊन टाकू म्हणजे त्यांना शुद्ध तेल खायला भेटन आपल्या. चालेल ना. आपल्या प्रेक्षकांना आहे ना आपण आपल्या गावचा पत्ता देऊ, बरं बरं नंबर देऊ, म्हणजे ते आपल्याकडून तेल घेतील, ही सराट्याची पावडर घेतील नाही का. बरं. ह्या वल्ल्या सराट्याचा तुम्ही ठेसा सुद्धा बनवू शकता बरं का. हा मिरची टाकून खूप छान लागतो खायला. मिरची टाकायची, तेल टाकायचं आणि तव्यावर तळून घ्यायचा. आपण बनवूया ना थोडा आज. बरं बरं. आता हे आपलं बारीक झालंय. हे ठेच्यासाठी आहे ना कुटून घेतले. हिरव्या मिरचीच्या ठेच्यापेक्षा 10 पट चव आहे या मिरची ठेच्याला. आणि तुम्ही माणसा याला काटे राहिले, याला काटे राहिले नाही बरं का. नाही नाही बारीक करून घेतलं ना. हा त्याच्यामुळे ह्याला काटे बिटे काही नाही राहत. आपण एवढे शेंगदाणे कुटू त्याला, एवढं लसूण टाकू त्याला, ह्याच्यातच कुटायला तिखट टाकू. आपण हरभऱ्याची भाजी कशी करतो कोरडी, वल्ला हरभरा राहतो का तेव्हा आपण कोरडी भाजी करतो का, त्याच्यापेक्षा छान लागत ही सराट्याची भाजी. असं आबडधोबडच कुटायचं आपल्याला, लय बारीक नाही कुटायचं. लय भाज्या खाल्ल्या आम्ही या. आपल्या आई भाजीचा खूपच सुगंध आलाय हा. लय भाजी भारी लागते लय. झाली आता 5 मिनिटात तयार होईल आपली भाजी. हा असं सगळं मिक्स करून घेते. या पाण्यात आपली भाजी शिजून जाईल. भाजी तयार झाली आपली. ह्याचा ठेसा बनवून घेऊ आता. सराट्याचं काय करते मी आज, फक्त आहे ना आपल्याला भाजी आणि ठेसा बनवायचा. आणि हे वाळल्याच्या नंतर आपल्याला पावडर बनवायची बरं का ह्याची. हो, कारण की आता आपले भरपूर अजून सराटे बाकी आहेत ना. हा अजून ते वाळायचेत ना. हा मग काय करू, त्याच्यामुळे ते हे मिक्स करून मग कुटू आपण लाडू बनवायला. हा म्हणजे आपली 1-2 किलो डायरेक्ट पावडर होईल. हा कारण की मी सराटे भरपूर आणलेले आहेत ना. हा हा मग बरोबर आहे आई. आता ह्या सराटीची वाळले का हे सराटे मगच पावडर बनवूया. हा मगच बनवू ना. तोपर्यंत काय करू, याचा ठेसा बनवू आणि भाजी आणि आपली ही भाजी. हा सगळं पाणी आटलंय. आता आपली शिजली भाजी उतरून घेते मी. हा कोरडी फटफट झाली पार. बघू शकते आपली भाजी. तेल टाकून घेते. ह्याला काय परतायला लय वेळ लागत नाही, लगेच परतती. त्याच्यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं चवीनुसार. ठेसा तयार झालाय. आपल्याला उतरून घ्यायचा आहे आता. लई सोपा ठेसा आहे हा. लय सोपा आहे तो. परतायला त्याला टाईमच नाही लागत.
इस्तू इजून टाकू आता. ठेचा तयार झाला आणि भाजी तयार झाली आहे. आता जेवण करून घेऊ. हा भाजी घेऊ आता ह्याच्यावर. ठेसा पण घेऊ. असा ठेसा घ्यायचा आहे. लई चवदार लागतो ठेसा. भाजी पण ठेसा पण. चला आता घेऊ जेवण करून. या जेवायला तुम्ही पण. मी जेवण करते आता, तुम्ही पण जेवायला या. आता कसा झाला आपली ठेसा आणि भाजी पाहू आता. वाव, ठेसा एक नंबर, भाजी पण एक नंबर. तर चला या तुम्ही पण जेवायला. खूप छान झालं ठेचा आणि लय भाजी. छान झालं. बरं बरं. तर मंडळी, तुम्ही आयुर्वेदिक ठेचा आणि आयुर्वेदिक ठेच्याची पावडर म्हणजे सराटीची नक्की खा. आई आता पाऊस पडन भरपूर, ही सराट्याची भाजी उगन. भाजी सराटे आपल्या प्रेक्षकांना भेटतील नाही का? लय डोंगराळ भागात, शेतात कुठं पण, सगळीकडे असती भाजी. कुठं पण जा तुम्ही, ही भाजी भेटन तुम्हाला. बरोबर आहे ना? तर चला मंडळी, आईने ज्या पद्धतीने ठेचा बनवलेला आहे, भाजी बनवलेली आहे, ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. तुमचा काय काय अनुभव आहे या सराट्याबद्दल, सराट्याच्या भाजीबद्दल, ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कुणी कुणी खाल्ली कमेंट करायला विसरू नका. हो, कुणी कुणी ही भाजी खाल्लेली नाही का? हा तर चला, आपल्याला सराटीची पावडर, तुम्हाला दमा असेल, मूत्रपिंडाचा त्रास असेल, गुडघे कंबर दुखत असेल, तर आपल्याला महिनाभर सेवन करायचं आहे. रोज 1 चमचा किंवा त्याचा लाडू बनवून खाऊ शकतो. हा आणि आम्ही लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. डायरेक्ट 1 ते 2 किलो पावडर बनवून दाखवणार आहोत नाही का? हा हा सराटे वाळले काय सगळे मग बनवा. मग बनवू आता. तर चला, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. तर चला मंडळी, पुढील अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.